मुळात इथं विष्णूच्या मंदिरांच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी शैव मंदिरं आहेत. आपण बघितलं असेल तर कुंडल तीर्थ, सोमतीर्थ अशी अनेक तीर्थ पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा तीर्थांचं मिळून पंढरपूर हे निर्माण झालेलं आहे. अशा वेळेस श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी म्हणून पंढरपूरमध्ये आला. काही रुक्माबाई एकदा सत्यभामेनं नमस्कार. दूरदर्शनच्या या थेट प्रसारणामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्हा या आषाढी एकादशीची वाट पाहत असतो. फक्त सोलापूर तुलसी पत्राणि समर्पयामि. श्री पांडुरंगाभ्यां नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. श्री पांडुरंगाभ्यां नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. तस्मात् विराजोति पुरुषः पश्चात् भूमिमधोग्रः. श्री पांडुरंगाभ्यां नमः. स्वाहा गोविंदाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. माहेरा आपुलिया. तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे. आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे. अत्यंत साधा, भोळा आणि अत्यंत सुंदर असा मानाचे वारकरी उगले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांचा हार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय. या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होतं. भक्ती रंगानं ते पूर्ण उमलतं. मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे. अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव येतो. आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची पखरण होते. संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जातं. आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं, उन्नत बनतं. अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते. विठुरायाचं हे वेड आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आहे. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता
कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता, कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे 20-21 दिवस पंढरीच्या दिशेनं भजन, कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात. यामध्ये काहीही मिळवायचं नसतं, कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो. महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो. या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो कुठलाही वतनदार असत नाही, तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही. फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला. हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक इथून आलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि 15 वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला. ही खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे. खरं तर या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोपी आहे. चंद्रभागेचं स्नान, तुळशीची गळ्यामध्ये माळ, कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा, विठुरायाचं नामस्मरण करणं, या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आत्ताच श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी, समाधानी, समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभरून संपन्न